नमस्कार. संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काही योगदान नाहीये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त मसुदा समितीचे अध्यक्ष होते, अशा चर्चा तुम्ही ऐकत असाल. पण थोडंसं समजून घेतलं, थोडंसं अध्ययन केलं, त्यावेळेची परिस्थिती बघितली तर लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे खरंच खूप जास्त आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येते म्हणून लोक म्हणतील किंवा मी म्हणतोय किंवा अजून लोक म्हणतात, तसं नाहीये. चला तर बघू की नेमकं कसं योगदान होतं बाबासाहेबांचं संविधान सभेच्या मसुदा समितीतनं कसं योगदान होतं. मसुदा समितीमध्ये 7 सदस्य होते. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता मूळ प्रश्न हा आहे की एक व्यक्ती आजारी, एका व्यक्तीनं ती समिती जॉईन नाही केली, अजून 2 व्यक्ती दिल्लीच्या बाहेर राहायचे, एक व्यक्ती होता तो परदेशात राहायचा आणि एका व्यक्तीने राजीनामा दिला. उरले फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उरल्यानंतर त्यांच्यावर इतका लोड आला की अगदी 2 ते 3 दिवस ते अगदी त्या प्रशासकीय इमारतीमध्ये प्रचंड लिखाण करत राहायचे, प्रचंड वाचत राहायचे, प्रचंड सुधारणा करत राहायचे. आणि एकट्यावर इतका लोड आला की अक्षरशः बरेच दिवस त्यांना म्हणजे जेवण काय, पाणी काय, या सगळ्या गोष्टींची जाणीव सुद्धा राहिली नाही. त्यांची तब्येत सुद्धा बऱ्याचदा बिघडली. मात्र त्यांनी झोकून देऊन काम केलं आणि टी कृष्णामाचारी यांनी हे संविधान सभेच्या चर्चेत सांगितलेलं की लोक म्हणतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते, फारसं त्यांचं काम जे काय असेल ते वरच्यावर असेल, मात्र ते काम सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकट्याचं श्रेय आहे. अशा व्यक्तींबद्दल ज्यावेळेस आपण माहिती मिळवतो, ज्यावेळेस आपल्याला वाचनात येतं, ज्यावेळेस आपण समजून घेऊ, मला वाटतं आपल्या मनात काही डाऊट्स नाही राहणार. पण लेट्स होप की जयंती ही झेंडे मिरवण्यापेक्षा, समुदायाचं नेतृत्व म्हणून मिरवण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे योगदान आपल्या सर्वांसाठी केलंय ते खूप मोठं आहे. ते लोकांसमोर आलं पाहिजे, ते आपल्याला वाचताना ते कळलं पाहिजे, लोकांसमोर गेलं पाहिजे. त्यासाठी काही भूमिका असतात की त्या वाचल्यानंतर विवेकातून समजतात, त्या समजून घेऊयात. धन्यवाद.